हॅलो एव्हरीवन, आज आमच्याकडे गावावरून खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. सो मी तुम्हाला दाखवते. माझे सासरे गावावरून आले होते आणि त्यांनी खूप साऱ्या काजूच्या बिया आणल्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या छान बिया आहेत. आता बिया आणून झालेल्या आहेत पण खूप साऱ्या आणलेल्या आहेत, म्हणजे घरी आम्हाला खायला प्लस म्हणजे रिलेशनवाली म्हणजे नणंद आत्या या सगळ्यांना देऊन वगैरे, म्हणजे त्यांचे वाटे. आणि हे आहे शेवगाची शेंगा. हे आमच्या घरातल्याच झाडांवरचे आहे, हे पण आमचं घरातलंच आहे. सो आता आणलेले आहेत, पण आता यांचं करायचं काय, कारण की घरात सगळ्यांना आम्ही एक किलोच्या पिशव्या बांधलेल्या की बाबा प्रत्येकालाही द्यायचं. आता ज्या रिलेटिव्ज आहेत अशा 4-5 जणांना आम्ही बांधलेलं. आणि काजूच्या बिया त्यांनी जवळजवळ 25 किलो आणल्या होत्या. मग आता विचार चालला होता की यांना आता सेल कसं करायचं. तर मी माझ्या बऱ्याच ग्रुपवर टाकलं होतं की ओल्या काजूच्या बिया मिळतील, पण मोस्टली हे कोकणातल्याच लोकांना कळतं, कारण की त्याची भाजी कशी बनवायची काय हे बाकी कोणाला माहीत नाही. जास्त ठिकाणी माहीत नसतं कसं कापायचं काय असतं. तर नेमकी ते आले त्या दिवशी होता गुरुवार, आणि गुरुवारी आमच्या इथे असतो गुरुवारी बाजार, म्हणजे आमच्या एरियामध्ये. आणि म्हटलं चला असं पण व्यावसायिक बनायचं आहे तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. तर माझी लेक, म्हणजे माझी मुलगी, माझा मुलगा, ही दोघंही एनीटाईम रेडी असतात. ही माझ्या भावाची मुलगी पण आहे व्यवसाय करण्यासाठी. कसं असतं मित्रांनो, आपल्या अंगात ज्या वेळेला व्यवसायाची असते ना, तर आपल्या मुलांमध्ये ते ऑटोमॅटिकच येतं. आणि गुरुवार बाजारात मी मस्तपैकी लावल्या होत्या आणि पटापट, म्हणजे जे कोकणातले आहेत त्यांना ह्यातल्या गोष्टी माहिती आहेत. तर बऱ्यापैकी माझ्या खूप साऱ्या काजू हे झाला, सेल झाला. बऱ्याच जणी माझ्या ओळखीच्या येत होत्या. महिला त्या विचारत, अरे मॅडम तुम्ही इकडे कुठे. तर एखाद्या व्यवसाय करायचा असेल तर ही पहिली स्टेप आहे तुमची, लाजायचं नसतं. कोणतीही गोष्ट विकायची असेल तर बिंदास तुम्हाला मार्केटमध्ये उतरावं लागतं. माझ्या बाजूला बघू शकता साडीचं दुकान आहे, तिथे भरपूर बायकांची गर्दी होती आणि त्यांच्याच बाजूला मी बसलेली होती. त्याच्यामुळे म्हणजे मी विचार करत होते की किती बायका दिवसाला साड्या घेत असतील. सो भैयाच्या साड्या पण खाली झाल्या, माझं पण ऑलमोस्ट काजूच्या बिया खाली झाल्या. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.